तुमचे एल-पी-जी कनेक्शन बंद होणार काय? आणि कारण काय? कारण तुमच्या घरी आधीपासून पी-एन-जी कनेक्शन आहे. होय, सरकारचा नवीन नियम लाखो लोकांसाठी आता टेन्शनचं कारण बनतोय. रिपोर्ट्सनुसार जर तुमच्या घरी एल-पी-जी आणि पी-एन-जी असे दोन्ही कनेक्शन असतील, तर फ्युचरमध्ये एल-पी-जी रिफिल थांबू शकतात. इमॅजिन करा, तुम्ही सिलेंडर बुक केला आणि मेसेज आला, रिफिल नॉट अलाउड. कारण वेस्ट एशियाच्या टेन्शनमुळे एल-पी-जी सप्लायवर प्रेशर वाढताना दिसतोय आणि भारत अजूनही एल-पी-जी इम्पोर्ट करतोय. म्हणून भारत सरकारचा फोकस आहे पी-एन-जीवर. पाईपलाईनमधून डायरेक्ट गॅसवर. नो डिलिव्हरी, नो वेटिंग. पण या न्यूजमुळे स्टॉक मार्केटमध्ये एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. मार्केटमध्ये आता पी-एन-जी थीम स्टॉक्सवर लक्ष वाढताना दिसतंय. विशेषतः गॅस डिस्ट्रिब्युशन आणि पाईपलाईन रिलेटेड स्टॉक्स फ्युचरमध्ये ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टरच्या रडारवर राहू शकतात. सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार गॅस कंपन्यांनी ड्युअल कनेक्शन असलेली घरे ट्रॅक करायलाही सुरुवात केलेली आहे आणि लाखो लोक आधीच एल-पी-जी सोडून पी-एन-जी वापरायला लागले आहेत. म्हणजे फ्युचरमध्ये दर महिन्याचा सिलेंडर आला, हा प्रश्न संपून जाईल. पण क्वेश्चन आहे, हा रूल खरं स्मार्ट मूव्ह आहे की मिडल क्लाससाठी नवीन प्रॉब्लेम? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.